नाफेड एनसीसीएफ ह्या दोन्ही संस्थांमार्फत जो आहे तर तो कांदा थेट बाजार समित्यांमधून खरेदी करण्याचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आलेले होते. मात्र तसं काही चित्र जे आहे तर ते लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत नाहीये. आणि या लासलगाव बाजार समिती ही कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याला जास्तीत जास्त 2090 रुपये, तर सरासरी 1600 रुपये, तर कमीत कमी 500 रुपये इतका दर मिळालेला आहे. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत. कांदा उत्पादक या ठिकाणी शेतकरी लासलगाव बाजार समितीचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला हे सांगा, या ठिकाणी आज नाफेड एनसीसीएफ जे तर या संस्थेमार्फत ही खरेदी होणार होती, मात्र या ठिकाणी फिरकलेलं नसलं चित्र पाहायला मिळतंय. काय सांगाल? नाही, निश्चितच नाफेड आणि एनसीसीएफला बाजार समितीमध्ये खरेदी करण्यामध्ये अजिबात स्वारस्य नाही. कारण की त्यांनी ऑलरेडी 600-700 रुपयाचा कांदा यापूर्वी घेऊन ठेवलेला आहे आणि तोच कांदा आता त्यांना 1500 रुपयांनी त्या ठिकाणी नाफेडला किंवा एनसीसीएफच्या माध्यमातून सप्लाय करायचा आहे. बाजार समितीमध्ये आलं तर पारदर्शकता येते, त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होती आणि ही स्पर्धा त्यांना नको आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री यांनी सर्वांनी बैठका घेऊन सुद्धा ते त्यांना सुद्धा जुमानायला तयार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून खरं शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर त्या ठिकाणी हमी भावाने 3000 रुपये प्रति क्विंटलनी थेट शासनाने कांदा खरेदी करावा, अन्यथा अनुदान द्यावं. ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्याच्या खात्यावर थेट जर तो पैसा दिला, उरलेली जी काही डिफरन्स रक्कम आहे, समजा एखाद्या शेतकऱ्याचा 2000 रुपये क्विंटलनी कांदा विकला गेला असेल तर त्याच्या खात्यावर 1000 रुपये ट्रान्सफर करा. इतकं पारदर्शकता राहील, कोणाची त्याच्यामध्ये आडत्याची एजन्सीची गरज नाहीये, तरच शेतकऱ्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. या ठिकाणी लासलगाव बाजार समितीचे उपसभापती आहे. मला हे सांगा, नाफेड एनसीसीएफच्या ज्या काही संस्था आहे तर यांनी आपल्या बाजार समितीतून लायसन काढलेलं आहे का? दोन संस्थांनी लायसन घेतलेले आणि ज्या संस्था पूर्वी काम करत होता त्याच संस्थांना यावर्षी पण टेंडर दिलेले. फरक कुठलाही पडलेला नाही, फक्त नावं बदललेले. अन्यथा जे लोक पूर्वी या मार्फत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे लोक होते त्याच कंपन्या नावं बदलून आज खरेदी करत आहे. आणि काकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक झालेला आहे 500 ते 700 रुपयाचा, पण आज बाजार समितीत येऊन 1580 रुपयाने त्यांची माल घेण्याची मानसिकता नाहीये. आज जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये माहिती घेतली असा अजून कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये कुठल्याही फार्मर प्रोड्युसर कंपनीने खरेदी चालू केली नाहीये. यावर शासनाने कडक कारवाई घेऊन तातडीने यांना निलावात सहभागी होण्याचे आदेश द्यावे. या ठिकाणी शेतकरी आहे आपल्यासोबत. मला हे सांगा, आज लासलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 2090 रुपये दर मिळाला आहे आणि नाफेड एनसीसीएफ मार्फत 1580 रुपयाने कांदा खरेदी करताय, तर तुम्हाला परवडेल का द्यायला? नाही नाही, 1500 रुपयाने काय परवडतं? मजुरी किती महाग आहे. 1500 रुपयाला द्यायला तर काय कांद्याचे टेम्परेचरमुळे कांदा तर खराब पण होऊ राहिला, तेव्हा 1500 रुपयाने कांदा तर परवडतच नाही. डायरेक्टली भरायचे मजुरी 500 रुपये तर माणूस घेतोय तिथं, तेव्हा मग ते 2200 रुपये तर खाद्य खताची गोणी आहे. आता हे नापेड उतरलंय म्हणते, नापेडचं तर अजून एकही पत्ता नाही. त्याच्यात आता बी भरण्यासाठी पण पैशाची गरज आहे. तर नापेडनं घेऊन आणि 8 दिवसानंतर पैसे भेटणार आहे, मग त्याच्यावर करायचं काय शेतकऱ्याने? तुम्हाला काय अपेक्षा आहे, काय बाजार? आम्हाला 2000च्या पुढे तरी दिला पाहिजे बुवा बाजार, तेव्हा तर थोडेसे शेतकऱ्याची काहीतरी तुलना जुलना होती. असं आहे, 2000च्या वरती तरी बाजार पाहिजे. एकंदरीत पाहता या ठिकाणी जे तर ते नाफेडने अगोदर नाफेड एनसीसीएफने अगोदर कांदा खरेदी केल्याचा जो आहे तर तो मोठा आरोप या ठिकाणी जे काही बाजार समितीचे संचालक आहेत त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा घोटाळा होतो का आता या निमित्ताने पाहायला मिळतोय आणि याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. आणि नाफेडने कांदा 2000 रुपयाच्या वरती खरेदी करावा अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. शनिवारी कलेक्टर कार्यालयामध्ये बैठक झाली. आमदार राहुल दादा यांच्या अध्यक्षतेखाली नाफेडचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना आजपासून म्हणजे काल कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असूनही त्यांना लायसन इश्यू करण्यात आले आणि आज मार्केटला ओपन खरेदी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आज त्यांचे कोणीही अधिकारी आले नाही आणि मार्केटला खरेदी सुरू केली गेली नाही. परंतु आज 2100 ते 2200 रेट निघालेला आहे. सरासरी 1400 ते 1500 रेट आहे. परंतु नाफेडची जर खरेदी सुरू झाली तर 200 ते 300 रुपये शेतकरी बांधवांना अजून भाव वाढवून मिळू शकतो. म्हणून आता आम्ही सर्व पुन्हा शासनाशी प्रयत्न करून आणि नाफेडला खरेदी सुरू करण्यास भाग पाडू. नाफेडचे अधिकारी आलेत ते हे आले पण नाही, यांची सगळी फसवगिरी चालली आतापर्यंत. आणि शेतकऱ्यांनी ज्या गाड्या भरून आणल्या आज, ती अपेक्षा होती का आज नाफेडवाली इथे उतारणार आहे म्हणून त्या
येथून आले आणि त्यांच्याकडे जर 20-30 क्विंटल माल जो असेल तो मार्केटसाठी त्यांना 2,500-3,000 रुपये भाव भेटा या हिशोबाने आले होते ते. पण आज त्यांचा जर ही फसवगिरी केली यांनी, आज तुम्ही औषधाचा जर रेट पाहिला तर आज जे M45 300 रुपये किलो होतं ते आज डायरेक्ट 600 रुपये किलो झालंय. प्रत्येक औषधामागं 1,000-2,000 रुपयानं रेट पुढे सरकले. तर हे कंपन्यांची साथ देत्या हे सरकार. पण शेतकऱ्याच्या बाजूने का उतरत नाहीये? अहो शेतकऱ्याची घरी जाऊन पहा, यांची व्यथा खूप वाईट आहे. आज त्यांचे लेकरं बाळ त्यांची काय परिस्थिती केली आहे सरकारने? आज उत्पन्न खर्च तुम्हाला सांगतो, जी गोणी आज 1,700-1,800 होती, आज 2,200-2,300 रुपये गोणी केली यांनी. यांचे एवढे रेट नाफेडला कांदा का देत नाही, का द्यायला तयार? आम्ही द्यायला तयार आहे, पण ते इथं उतरले नाही ना. सगळे आज गाडी जी आवक वाढली गेली आहे, ती नाफेडच्या भरवशावर उतरली गेली आहे. आज इथं जी आवक कमी होती, सगळ्यांनी नाफेडच्या भरवशावर कांदा लावून धरला होता. पण आज त्यांनी अशी घोषणा केली की सोमवारी उतरणार आहे असं. त्यांचा रेट सुद्धा मान्य नाही, कारण यापरीच इकडे जर 1,500 ते 2,000 रेटनं घेऊन राहिले तर यांना 1,580 कुठून देतील शेतकरी माल? काय हा जो 2,200चा रेट आज त्यांचा चालू आहे 2,000च्या वर, यांना ह्या रेटमध्ये नाही परवडत शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट केली आहे. जी कर्जमाफी काय मागणी? आमची मागणी आहे, कांदा हा 2,500 ते 3,000 रुपये विकला गेला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.